त्यांच्या घरात अन्न, शिजवलेलं अन्न गायब व्हायचं. लोक सांगायचे की तुमच्या घरी गडधन आहे. त्याला स्वतः भ्रम व्हायला लागले होते. तसं फिरून आमच्या भोवती फिरून जी ठेवलेली वस्तू होती ती गायब करून घेऊन गेले. आणि त्या रिंगणमध्ये बसल्याच्या नंतर मग त्याच्या अंगामध्ये, शरीरामध्ये येऊन ती आत्मा बोलायला लागली की मयंग हे पूर्ण गाव जे आहे हे पूर्ण तंत्राचं गाव आहे. ते मी आई कामाख्याचे नामस्मरण केलं. जाणवलं की समोर एक अनिष्ट आत्मा उभी होती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपण आलो आहोत गोरेगाव वेस्ट, महात्मा नगर, तीन डोंगरी. आणि आज आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रशांत गायकवाड गुरुजी. हे कामाख्या देवीची उपासना खूप वर्षापासून करत आहेत. आणि आजचा जो टॉपिक आहे ते आहे कामाख्या देवी. आपल्याकडे काही प्रश्न आहेत, आपले सबस्क्रायबरचे काही प्रश्न आहेत, ते आपण त्यांना विचारूया. आणि त्यांचे काय एक्सपिरियन्सेस आहेत ते पण आपण आज त्यांच्याकडून माहिती करून घेऊया. सर्वप्रथम गुरुजी, तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, तुमच्या घरी बोलवलं. तुम्ही थोडक्यात तुमच्याबद्दल आणि जे देव तुमच्याकडे आहेत त्यांच्याबद्दल आपल्या जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत त्यांना थोडीशी माहिती देणार का? मी प्रशांत गायकवाड. मी वयाच्या 20-21 वर्षापासून मी देवीची उपासना वगैरे करतोय. आणि ही माझी देवी काळूबाई आहे, आई काळूबाई मांढरची. आणि मला साक्षात म्हणजे जीवदानी प्रसन्न आहे. तेव्हापासून मी करतोय. आणि मला म्हणजे देवी कामाख्याची उपासना ही मी रिसेंटली म्हणजे 10 वर्षापासून मी करतोय. आणि त्यात मला भरपूर काय तिचा अनुभव आलेला आणि माहिती तर मला तर अशी भरपूर मिळाली तिची. तर गुरुजी, थोडक्यात जे देव तुमच्याकडे आहेत त्यांच्याबद्दल आपल्या सबस्क्रायबर जेवढे व्ह्यूज आहेत त्यांना सांगणार का, कुठले कुठले देव आहेत तुमच्याकडे? हां, तर माझ्याकडे आई काळूबाई आहे, विरारची जीवदानी आहे, आणि वरखडची लक्ष्मी आई आहे, आणि माहूरगडची रेणुका, तीच म्हणजे यल्लम्मा. हां, सौंदतीची यल्लम्मा ती आहे. सप्तशृंगी आहे. आणि धावजी पाटील. हां, आणि अंबाबाई, तुळजापूरची अंबाबाई, हे एवढे देवस्थान आहेत माझ्याकडे. तर गुरुजी, आपल्याकडे काही प्रश्न आहेत, आमचे प्रश्न आहेत, आणि आपले जे सबस्क्रायबर्स आहेत आपल्या चॅनलचे त्यांचे पण काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे आपण उत्तरं तुमच्याकडून घेऊया. तर आमचा जो पहिला प्रश्न आहे तर ते आहे, कामाख्या देवीचा इतिहास काय आहे? कामाख्या देवीचा इतिहास म्हणजे जे देवी सती होती, त्या ज्या वेळेला तिच्या वडिलांनी जेव्हा हवन केलं, त्या हवनामध्ये शिवानं म्हणजे शिवाची अर्धांगिनी सती, तर तिनं शिवाला आमंत्रित केलं नव्हतं. पूर्ण ब्राह्मणांना आमंत्रित केलं होतं पण त्यांना केलं नव्हतं. त्यामुळे तिने वडिलांना प्रश्न विचारला की माझ्या नवऱ्याला तुम्ही आमंत्रण का नाही दिलं? तेव्हा ते बोलले की तो वैरागी आहे, तो स्मशानात राहतो, त्याला मी ह्याच्यात नाही बोलू शकत. तर ती माझ्या नवऱ्याचा अपमान केला म्हणून ह्या त्रासाला जाचून तिने त्या अग्निकुंडामध्ये उडी मारली सती देवीने. हा, आणि ज्या वेळेला शिवाला हे कळलं तर ते शिव तिथे येऊन त्या अग्निकुंडातनं तो सतीचं प्रेत, जळतं प्रेत, ते खांड घेऊन ते म्हणजे फिरायला, शिव हे वेडे झाले तिच्यासाठी. आणि त्यामुळे ते इकडं तिकडं फिरत, म्हणजे ते देह खांद्यावर घेऊन ते फिरत होते. आता त्यामुळे कसं, शिव हा म्हणजे हे आदिदेव महादेव आहेत. आणि तेच जर आता सृष्टीचे निर्माते ते जर नाही हे अशी झाल्याच्या नंतर सृष्टीचा तर विनाश तर होणारच. बरोबर. म्हणून सर्व देवांनी विष्णू देवांना विनंती केली की तुम्ही तरी आता काहीतरी करा. त्यावेळेला विष्णू देवांनी आपल्या हातातलं सुदर्शन चक्राला आज्ञा केली की सतीच्या अंगाचे तुकडे करायला. तेव्हा त्यांनी ते सुदर्शन चक्र सोडलं. त्यावेळेला त्या सतीच्या अंगाचे 51 भाग झाले. हा, ते 51 भाग झाल्याच्या नंतर शिव हे म्हणजे शुद्धीमध्ये आले. आणि त्याच्या 51 भागामधला जो देवीचा योनीचा भाग होता तो नीलांचन पर्वतावरती तिथे पडला. आणि तेव्हापासून तिथे ते कामाख्या देवीची निर्मिती झाली. तर माझा दुसरा प्रश्न हे आहे की कामाख्या देवीशी तंत्र साधनेचा संबंध का जोडला जातो? कामाख्या देवी हीच तंत्राची अधिष्ठात्री आहे. जसं एखाद्या आईचा गर्भ असतो, बरोबर, तो गर्भाचा जो दरवाजा तोच मेन तो सतीदेवीचा तिथे आहे. आणि त्याच गर्भातनच हे तंत्रांची उत्पत्ती झालेली आहे.
दशमहाविद्या ह्या तिथून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ती तंत्रमंत्राची अधिष्ठात्री आहे आणि तिथूनच पूर्ण सृष्टीमध्ये हे तंत्रमंत्र चालू झालेले आहेत. तर गुरुजी असंच कोणताही अनुभव जो तुम्ही आजही विसरू शकलेला नाहीये? माझा अनुभव हा एक आहे की आम्ही ज्यावेळेस बाहेर आउटडोअरला होतो आम्ही, म्हणजे देवदर्शनालाच गेलो होतो. तिथे जाताना आमची गाडी मध्येच रस्त्यात बंद पडलेली. पूर्ण घनदाट जंगल होतं, घाट होता, त्याच्यात मध्येच बंद पडलेली. आणि त्यावेळेला गाडी पुढे जात नाही, मागे येत नाही आणि आजूबाजूला कोण नाही ना, रस्त्यावरती एकही गाडी नव्हती त्यावेळेला. आणि आवाज म्हणजे विचित्र आवाज अशी येत होते, म्हणजे कोल्ह्यांचे, ह्याचे, कुत्र्यांचे वगैरे असे रानपाखरांचे आवाज येत होते. तर त्यावेळेला आता सगळ्यांना तर घाबरट सुटली. आता गाडीमध्ये कमी कमी 10-12 जण होतो. त्यात लेडीज पण होते, लहान मुलं पण होते आणि 1-2 वयस्कर होते. तर ते सगळे जरा घाबरायला लागले. आता घाबरल्याच्या नंतर ते मला बोलायला लागले की काय झालं? मी म्हटलं काय नाही, गाडी बंद पडली आहे, टेन्शन घेऊ नका. बरोबर. तर मग ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हर म्हणतो काय मला समजत नाही, माझा हात चालत नाहीये स्टेअरिंग वरती. म्हटलं हात चालत नाही आणि मी ड्रायव्हरच्या बाजूलाच बसलो होतो जस्ट. तर हात चालत नाही, मी म्हटलं असं का होतंय? 2 सेकंदसाठी मी आई कामाख्याचे नामस्मरण केलं, मंत्र बोलला आणि ध्यान लावलं गाडीमध्येच. तर मला जाणवलं की समोर एक अनिष्ट आत्मा उभी होती. ती गाडीला पुढे ढकलून देत नव्हती, जाऊन देत नव्हती. हां. मग मी काही नाही केलं, जल घेतलं, जलवरती मंत्र जप केला आणि ते जल गाडीवरती शिपडलं. गाडीवरती शिपडल्याच्या नंतर 2 क्षणामध्ये गाडी स्टार्ट झाली. आणि त्या ड्रायव्हरला पण एवढा अनुभव, तो म्हणतो माझ्या करिअरच्या 15 वर्ष झाले मी गाडी चालवते, पण मला कधी असं जाणवलं नाहीये. आणि क्षणामध्ये काय झालं ते. आणि जेव्हा पुढे गेल्याच्या नंतर मग मी सगळ्यांना सांगितलं, आधी काही सांगितलं नाही. कारण एवढी माणसं होती, ते घाबरणारच ना. मग मी काही सांगितलं नाही. तर हा सगळ्यात मोठा अनुभव होता माझा. कारण माझ्या पण लाईफमध्ये कधी असं झालं नाही की रस्त्यावरती मला असा प्रॉब्लेम येईल कधी. हां. आणि त्या मंत्रने आणि जी आत्मा होती ती त्याच ठिकाणी ऍक्सिडेंट झालेलं होतं तिचं. आणि वयाच्या कमीत कमी मला ते वाटतं 20-25 वर्षाचा जेन्ट्स होता, तो मुलगा होता. स्पष्ट दिसत होतं, स्पष्ट पूर्ण आकृती मला दिसली स्पष्ट त्याची. हा फर्स्ट एक्सपिरियन्स माझा. गाडीमध्ये त्यांना नाही दिसली. विद्या आहे म्हणून. कारण ते मंत्र, कारण कामाख्या मंत्राचं असे की तिचा वापर केला की ते स्पष्ट दिसलं मला. अच्छा. हा सगळ्यात मोठा अनुभव माझा होता. हे झालं होतं पुणा लोणावळा हायवेला. जुना हायवे ना तो. समजलं. हा, तो घाट आहे जुना, त्या घाटावरती झालेलं. आणि काही कारण नसतं त्या गाडीच्या बोनेट मधनं धूर पण निघत होता, विचार करा. पण ओव्हरहीट ना, पण गाडी ओपन केली ड्रायव्हरने, पण बोनेट थंड आहे, इंजिन थंड आहे. अरे बापरे, इंजिन थंड आहे, धूर निघतोय आणि तुम्हाला आकृती पण दिसली. हा, मग तो ड्रायव्हर पण तेच बोलला की असं कधीच झालं नाहीये. हा, तेच माझ्याकडे पण गाडी आहे, ओव्हरहीट होते. तो जो टर्निंगचा 3 रस्ता आहे बरोबर पुणा लोणावळा हायवेला, त्या रस्त्यावरती झालेला ते. हा मंत्र आपण डिस्क्लोज करू शकतो की हे आपलं? नाही, हे मंत्र कसे असतात, आता हल्ली काय होतंय की युट्यूबच्या चॅनलनी किंवा इन्स्टाच्या चॅनलनी लोक मंत्र देतात, पण हे मंत्र सगळे गुपित असतात. अच्छा. हा, ही मंत्र साधना आम्ही करतो, ही मंत्र आमचे गुपित असतात. जर ते प्रचलित केल्याच्या नंतर आज कोणी उठून ते करणार, कोण पण करणार. पण हे मंत्र करणं म्हणजे समोरच्याने केलं तरी तर त्याला दीक्षा लागते. जो दीक्षित असेल त्यालाच तो यूज करू शकतो. जो दीक्षित नाही त्याचा असर त्याला उलटा होणार. त्यामुळे आम्ही मंत्र सांगत नाहीये. आणि आजकाल लोक बघतात युट्यूबवरती आणि करतात. आता आजकाल चाललेला जमाना, आपण काय बोलू शकत नाही, आपण कोणाला काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. तर गुरुजी, आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, माँ कामाख्या देवी आणि मयोंग गाव याचं नेमकं काय संबंध आहे? मयोंग हे पूर्ण गाव जे आहे हे पूर्ण तंत्राचं गाव आहे. हा, म्हणजे आता सध्या तर नाहीये, कारण सरकारच्या बंदीमुळे ते बंद आहे. आता पूर्वी प्रत्येक घरात एक तांत्रिक होता तिथे.
मयंगमध्ये. हा. आणि पूर्ण तंत्रमंत्राचं गाव आहे तिथे. अजूनही त्यांच्या तिथे एक लायब्ररी आहे. तिथे त्यांच्या ते जुने ग्रंथ आहेत अजून मंत्रांचे. काय हे म्हणता? सरकारने सगळे आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. हा. हा, ते अजूनही तिथे आहेत मंत्राची पुस्तकं. पण आता शिक्षणामुळे पिढी पुढे शिकली आहे, सगळं शिक्षित गेली झाले, पुढे. त्यामुळे ते आता वापरत नाही तेवढे. पण आहे प्रत्येक घरामध्ये एक तांत्रिक होता. आणि मेन तंत्रमंत्रांची अधिष्ठात्रीच कामाख्या असल्यामुळे ते तिच्या जवळचं गाव असल्यामुळे ते तांत्रिक पूर्ण आहे गाव. आणि ते तिथं पहिलं कसं मयंगमध्ये हे स्त्री राज्य होतं. अच्छा. तिथं स्त्रियांचं राज्य चालायचं, पुरुषाचं नाही. खूप पूर्वी. हा, तिथं स्त्रियांचं राज्य असायचं, पुरुष नाहीच तिथे. म्हणजे पुरुषांचं काहीच चालत नाही. आणि तिथं जास्तीत जास्त स्त्रियांना जास्त तंत्रमंत्र येतं. हा, पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त तंत्रमंत्र येतं मयंगमध्ये. आणि मयंग हे 2 गाव, एक बुडा मयंग आणि एक राजमयंग, असे 2 मयंग गाव आहेत. तर ते आजूबाजूला आहे का? हो. आणि दोघी गावामध्ये हा, पूर्ण तिथं तेच आहे, तंत्रमंत्रच चालू असतात. आणि अजूनही तिथे एखाद 2 तांत्रिक जुनी आहेत अजून पण. अच्छा. हा, तुम्ही ऐकलं असेल एखाद वेळी नाव त्यांचं, प्रवीण नाव म्हणून काय आहे त्यांचं. तर ते अजून इथून लोक लांबून लांबून जातात त्यांना भेटायला. मी स्वतः गेलेलो आहे त्यांना भेटायला. मला एक सांगणार का, हा माझा पर्सनल क्वेश्चन आहे. हे जे तंत्रविद्या तिथे चालते गावात, हे म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे की लोकांचं चांगलं करायसाठी आहे? हे बघा, तंत्र मंत्र हे चांगल्यासाठीच आहे. आता ही देवाची देण आहे, देवीची देण आहे. त्याचा लोक वापर कसा करतात हे माणसांच्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे. बरोबर. आज मंत्र तंत्र तुम्ही वापरणार तर त्याच्याने लोकांचं भलंच करायला तो दिलेला आहे. त्या मंत्राचा वापर जर तुम्ही चुकीचा करणार तर त्याचा उलटा असर तो स्वतःलाच होणार. तो बरोबर. मंत्र हे लोकांच्या जनहितेसाठी ते आहेत. अच्छा. हा, तर गुरुजी, आपले एक सबस्क्रायबर आहेत, राजश्री कराट 9022 त्यांची आयडी आहे. आपण एक पोस्ट टाकलेला मध्ये फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर. आपण त्यांना सगळे आपले जेवढे पण फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारलेला की आम्ही गुरुजींना भेटणार आहोत, कामाख्या देवीबद्दल त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत, तर तुमचे काही प्रश्न आहेत तर आम्हाला द्या. खूप लोकांनी प्रश्न टाकले, त्याच्यामधून निवडून आम्ही 2 प्रश्न आज आणलेले आहेत तुमच्यासाठी. तर हे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचा प्रश्न आहे की माता कामाख्या देवीला जाण्याची खूप इच्छा आहे त्यांची, परंतु काही लोक म्हणतात की तिथे गेल्यावर तांत्रिक विद्या करतात लोकांवर, तर हे खरं आहे का? मांत्रिक हे तांत्रिक विद्या करतात, पण ते असं लोकांवरती नाही करत. अच्छा. ते त्यांच्या म्हणजे ध्यानामध्ये असतात, त्यांच्या जपामध्ये असतात, ते ध्यानमग्न करतात. ते त्यांचे मंत्र तिथे सिद्ध करण्यासाठी बसलेले असतात. हे लोकांवरती करत नाही ते. हा, एखादा जर बसला आणि जर तुम्ही त्याला जाऊन छेडणार तर मग ज्याला राग येणार तो अपशब्द निघणार. आता तांत्रिक जर रागवला तर आता ते एवढे साधना वगैरे करतात आणि त्यांच्या तोंडून जर एखादा राग जर शब्द निघाला तर मग त्या जागेवरती तुम्ही त्याला त्रास देताय, मग तो बोलणार तर मग तिथं तो शब्द त्याचा खरा होणारच. बरोबर. मग हे असं जरुरी नाही की तिकडे लोक करतात. आणि जर फर्स्ट टाइम जातात लोक तर लोकांना काय असतं, आता हे लोक जातात तंत्रमंत्र करायसाठी, लोक येतात फिरायच्या हिशोबाने. तिथे तुम्ही जाताय, तिथे तुम्ही दर्शन घ्या, देवीची उपासना करा, तिथे जाऊन देवीचं नामस्मरण करा, दीप प्रज्वलित करा तुम्ही. पण तिकडचे बसणाऱ्यांना जे आहेत, त्यांची जे साधना झाले त्यांना चिडू नका तुम्ही, त्यांना त्रास देऊ नका. माझा तर हाच संदेश आहे सगळ्यांना की जाता तुम्ही दर्शन करा, फिरा आणि या. तर गुरुजी, असाच कुठला तुमचा एक अनुभव आहे का आपल्या सबस्क्रायबरसाठी? अनुभव बघा, माझा एक अनुभव आहे की मी इथे साताऱ्याला एक गाव आहे बरड म्हणून, तिथे गेलो होतो आम्ही. तर तिथे असंच एक घरातलंच वातावरण जरासं बिघडलेलं होतं, करणी बाधाचं वगैरे होतं. आम्ही गेलतो बघायला, पण तिथे करणी बाधाचं नाही, पण अनिष्ट आत्मा घुसलेली होती. लोकांनी सांगितले करणी बाधा वगैरे आहे ती. पण आम्ही जेव्हा गेलो, माझ्याबरोबर माझे एक म्हणजे गुरुभाव आहे माझा, तो पण होता सोबत. आम्ही गेलो होतो तिथे. तर गेलेलं तर बघितलं तिथे, पण आम्हाला एवढं काय करणी बाधा जाणवली नाही. ती आत्मा होती आणि ती आत्मा घरामध्ये वास करत होती त्यांच्या. आणि ही प्रत्यक्ष म्हणजे
आत्मा घरात असणं म्हणजे त्याच्यामध्ये कसं एक दुर्गंधी पसरलेली होती घरामध्ये, घरामध्ये वातावरणामध्ये अशुद्ध वातावरण झालं होतं. त्यामुळे त्या घरातल्या लोकांना त्रास होता. म्हणजे त्यांच्या घरात अन्न, शिजवलेलं अन्न गायब व्हायचं. असं जेवायला बसलं ते पटकन असं कोणतरी मारून गेलं असं व्हायचं त्यांना. ते लोक घाबरले. तर म्हणजे बराड हे गाव माझ्या ते गुरुभावाचंच आहे, त्यांच्याच गावाचं होतं. तर मग आम्ही गेलो, तर म्हटलं चल जाऊन बघूया काय आहे ते. आम्ही गेलो, तर तिथे जाऊन बघितल्याच्या नंतर आम्हाला कळलं की अशी अशी गोष्ट आहे. पण ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळेला ती आत्मा जास्तच आतंक घालायला लागले आम्ही जायच्या अगोदर, जेणेकरून ते घरातली लोक जी आहेत व्यक्ती, ती लोकांनी आम्हाला नाही म्हटलं पाहिजे. ते काय त्यांच्याच एक मुलगा आहे, त्याच्या अंगामध्ये शरीरामध्ये प्रवेश केला त्या आत्माने, आणि त्या मुलाच्या द्वारे ते घरामध्ये त्यांनी पूर्ण आतंक घातला. हा, तो पोरगा काय मारायला लागला, कोणाला शिव्या द्यायला लागला, घरातली भांडे फेक हे फेक चाललेलं त्याचं. तरी पण आम्ही गेल्याच्या नंतर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तो पोरगा लपून बसला, तर समोरच येत नाही, तर दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसला. शेवटी आम्ही मग माझ्या गुरुवाने आम्ही कसं विधी वगैरे केली, तिथे मंत्र वगैरे टाकले. मंत्र टाकल्याच्या नंतर बंधन टाकल्याच्या नंतर तो पोरगा मग आतमधून स्वतःहून तो बाहेर आला. तो बाहेर आला तर रिंगण टाकलं आम्ही, रिंगणमध्ये तो बसला. आणि त्या रिंगणमध्ये बसल्याच्या नंतर मग त्याच्या अंगामध्ये शरीरामध्ये येऊन ती आत्मा बोलायला लागली की माझा ऍक्सिडेंट झालेलं, मला माझ्या चुलत्यांनी मारलंय प्रॉपर्टीसाठी, म्हणून मी ह्याला धरलंय. आणि त्याच चुलत्यांनी ज्याला मारलं त्याच व्यक्तीला त्या चुलत्यांनी आपल्या वशमध्ये करून घेतलेलं, त्याच्या चुलत्याने, आणि त्यांनी त्याचा वापर हासा करत होता तो. मग त्यावेळेला आम्ही ते केलं, त्याला रिंगण टाकलं. त्याच्यानंतर त्याच्याकडनं कबुली वगैरे घेतली की तू जाणार की नाही जाणार ते. तर तो म्हटला मला माझं देणं द्या, मी जाईन. पण ह्याच्यात पण खोटं बोलतात. हा म्हणतात घेतात पण जात नाही, लपून बसतात. आम्ही दिलं, म्हटलं ठीक आहे देणार, पण तू जाशील याची आम्हाला गॅरंटी दे. तर म्हणलं हा देईल मी गॅरंटी. ठीक आहे म्हणलं, आम्ही दिलं. सगळं वस्तू त्याच्यात जे होते आवडीच्या वगैरे वस्तू सगळ्या घेतल्या. आम्ही स्मशानच्या ठिकाणी गेलो, तिथे जाऊन ते सगळं दिलं. ते दिल्याच्या नंतर पण ती आत्मा तिथे आली नाही, ती घरातच राहिली. हा, आणि हे आम्हाला कळलं. त्याच्यानंतर आम्ही मग काय झालं, मी तिथे बसलो, माझा गुरुभाऊ जाऊन घरी गेला तिथे त्यांच्या रूम वरती, आणि तिथे जाऊन त्यांनी मग त्याला वडत आणलं तिथे. हा, मंत्र टाकून त्याला खिचून घेऊन आलो. आणि ज्या वेळेस ते आलं त्यावेळेस अगोदर तर स्मशानमध्ये असं झाडाचं एक पान हलणार नाही, आणि जेव्हा ते मंत्राने खेचून आणलं ना त्यावेळेस ते पुन्हा जसं ते वादळ कसं सुटतं, चक्री वादळ, तसं झूम करून एक चक्र असं फिरून गेलं पूर्ण त्या स्मशानाच्या बाजूने, पूर्ण एनर्जी असते ती. आणि आम्ही रिंगण टाकून बसलेलो, आमचे संरक्षण कवच करून बसलो होतो, त्यामुळे आम्हाला ते टच करू शकत नव्हतं. ते त्याचं फिरून आमच्या भोवती फिरून जी ठेवलेली वस्तू ती गायब करून घेऊन गेला. हा, त्याच्या घरातले जे होते त्याचे वडील आणि ते चुलता, त्याचा वडील आणि त्याचे चुलता होता, त्यांनी बघितलं, शॉक झालं की म्हणतात हे कसं काय झालं की पटकन एका सेकंद मध्ये गायब झाली वस्तू. पण आम्ही त्यांना सांगून ठेवलं तर काही होऊ दे, पण तुम्ही त्या रिंगणच्या बाहेर येऊ नका, कारण आज जर ते रिंगण तुटलं तर ते तुम्हाला संगती घेऊन जाईल म्हटलं. बरोबर, तुमच्यावर येऊ शकतो, तुम्हाला पण घेऊन जाऊ शकतो. ते पटकन एका सेकंद मध्ये गरगर फिरून घेऊन गेला, आणि तो पोरगा बेशुद्ध होऊन खाली पडला घरी तिथे. हा, तर पडल्याच्या नंतर मग त्याच्यात आम्ही गंगाजल वगैरे शिपडला, तर शुद्धीमध्ये आला, मग तो एकदम नॉर्मल झाला. तो अनुभव सगळ्यात मोठा होता की फर्स्ट टाइम मी स्वतः असं बघितलं की स्मशानमध्ये ते चक्र फिरलं आणि ती वस्तू घेऊन गेलं. आम्ही पण कधी ऐकलं नाही, फर्स्ट टाइम ऐकतो असं पण होतं. बरोबर, हे ज्यांच्या फॅमिलीमध्ये तुम्ही केस सॉल्व्ह केली आहे, कधी म्हणजे ही 2021 ची गोष्ट आहे, लॉकडाऊनच्या टाइमची. आणि ते समोर येऊ शकतात म्हणजे कधी आपल्याला लागलं? हो आहे, बरडगाव हे आहे तिथे. आम्ही आता म्हटलं मला मी आताही तुम्हाला घेऊन जाऊ, मला चॅलेंज केलं, मी आताच इथं घेऊन जाऊ शकतो. बरोबर, ज्या ठिकाणी केलं आम्ही, अजूनही ती लोक आता सगळे व्यवस्थित सुखरूप आहे. आता त्यांचं घरदार व्यवस्थित, मुलगा सुद्धा चांगला व्यवस्थित शाळेत वगैरे जातो. आणि मुलगा पण तर किती मोठा नाही, 7-8 वर्षाचा मुलगा तो. एवढाचा मुलगा एवढ्या लोकांना हलवत होता. आणि अजूनही तिथे गेलं की आम्ही जातो, त्यांच्या घरी वगैरे जातो. त्यांनी मला भाव मांडलेला आहे.
जो त्याचे वडील आहे त्यांनी मला भाव मांडलेला आहे. आम्ही जातो, आमचं नातं व्यवस्थित आहे तिथे. कोणी कधीही म्हणला तर कुणीही बोललं तर मी जाऊन प्रूफ करू शकतो तिथे. हो. बरोबर. तर गुरुजी, कामाख्या देवीच्या मंदिरात बलिप्रथा काय आहे? कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये बघा, तिथे बलिप्रथा आहे, करतात तिथे, पण ते तंत्राची हिशोबाने तंत्रामध्ये जे तंत्रविद्या आहे, त्या तंत्रविद्येमध्ये हा बलीचा प्रकार आहे. आणि तिथे ते तांत्रिक विधी करणं तर त्यांना द्यावीच लागते. अच्छा. पण बलीचा अर्थ असा नाही की कुणी जाऊन तिथे बली द्यावी, बरोबर. असं नाहीये. ते तांत्रिक विद्येसाठी बली असते. अच्छा. आता तुम्ही नॉर्मल आपण जरी गेलं आणि कोणाला बली म्हणजे काय, हे आपल्या आतल्या कुरतेची आपलं अहमची, मीपणाची, ह्याची बली द्या तिथे जाऊन. बरोबर. ह्याची बली तिथे द्यायला पाहिजे माझा. बरोबर. ती बली खरी मान्य आहे. शास्त्रामध्ये ती बली आहे. बरोबर. जीव हत्या नाहीये. जीवात. पण हे तांत्रविद्यामध्ये तिथे ती बली द्यावी लागते. जीव हत्येची बली आहे तिथे. आणि त्या जीव हत्येच्या बलीमुळे ती तंत्रविद्या तिथून उत्पत्ती झाली, त्यामुळे ते तंत्राची पॉवर तिथे आहे. बरोबर. आणि ती जर बलिप्रथा बंद झाली तर ती तंत्राची पॉवर जी आहे, जो ओरा आहे त्या कामाख्या देवीचा, तो नष्ट होईल. आणि तो नष्ट झाला म्हणजे सृष्टीच नष्ट होईल एवढं तर अजूनपर्यंत तरी म्हणजे मी ऐकून आहे. अच्छा. हा, म्हणजे जे जप तप करणारे तांत्रिक आहेत त्यांच्याकडून मला तर एवढी तर माहिती आहे की जोपर्यंत ती बलिप्रथा आहे तोपर्यंत त्या देवीचं अस्तित्व आहे तिथे. आपल्यासारखे जे नॉर्मल लोक जातात त्यांना बली द्यायची काही गरज नाही. ते काय करू शकतात मग आपण बलीच्या बदले? बलीच्या ऐवजी तुम्ही तिथे जाऊन जीवदान द्या. जीवदान द्या. कसं करणार ते? एखाद्या तिथे आता तिथे प्रथा आहे बघा, कोण ससा देतं, कोण कबूतर देतं, ते घ्या आणि तिथे मंदिरावरती सोडा तिथे. हा, ओके. ती तुम्हाला द्यायचीच आहे ना बली, तर मग बली तशी नका देऊ, हे असं जीवदान द्या. तर आपल्या व्ह्यूअर्सला सांगा कुठल्या कुठल्या जीव आपण जोडू शकतात. हा, तिथे कबूतर सोडतात, ससा सोडतात, बकरी, रेडा हे सोडतात तिथे. म्हणजे एक बली असते तिथे, पण ते आपल्या हिशोबाने आपण सोडू शकतो तिथे. हा, जीव आहे देवाच्या नावाने सोडून द्या तुम्ही. तुम्ही आम्हाला ते पण बोललेले दुसरी एक होती बली. लवंगची 2 लवंग घ्यायचे, त्या 2 लवंगाचं कपूरवरती हवन केलं ना, कपूर जाळलं ना की ती कापराची पण व्हायची, लवंगाची बली होते ती. छोटी बली. हा, लवंगाची बळी होते, लिंबूची बळी होते. हा, एक लिंबूची पण बळी देतात हवनामध्ये. कसं आहे जरा सांगणार का आपल्या व्ह्यूअर्स लोकांना, म्हणजे कोणाला करायचं असेल, जर जीव सोडायचा नसेल, कोणाला काय करायचं नसेल, तिथे ते दीप प्रज्वलित करतात तिथे. मग तिथे कापूर एका हे घ्यायचा, दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये कापूर लावायचं. ओके. कापूर पेटवलं ना की त्याच्यामध्ये लवंग घ्यायचे, तुमची काय इच्छा असेल काय असेल ते बोलायची आणि ती आवती ती द्यायची. ती बली झाली ती. हा, ती 2 लवंगाची बली झाली तिथे. ती करू शकतात. जायफळ असतं, तर जायफळाची पण बली. जायफळ म्हणजे एक रेड्याचं प्रतीक मानलं जातं. तर मग एक रेडा तुम्हाला तिथं नाही द्यायचा आहे ना, तर मग हे जायफळाची बली तुम्ही तिथे कपूर हवन मध्ये तिथे देऊ शकता. व्हेरी गुड. म्हणजे पशु हत्या पण नाही होणार आहे आणि काहीच नाही. हा, देव पण खुश आहे, देव पण खुश आणि आपण पण खुश आणि आपलंही काम होऊन जातं. आपलं ऐकतं. तर कामाख्या देवीला नैवेद्य कुठला लागतो? कामाख्या देवीला नैवेद्य बघा, तिथं तर जास्त करून ते गुलाबजामुन वगैरे असतात, खीर पुरी हा नैवेद्य तिला असतो. हा. तर गुरुजी, देवीची पूजा घरी करू शकतात का आपण? कामाख्या देवीची पूजा ही एक आई म्हणून तुम्ही कराल तर खूप चांगलं. ती एक मातृत्व आहे, ती तुम्हाला कधीही सहाय्य करेलच. पण ती जास्त करू शकत नाहीये, कारण ती किती झालं तर हे मातृत्वच आहे ते. तो भाग कोणी ओपन करू शकत नाही. आणि तिथेही कामाख्यामध्ये पण तो भाग तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही. त्याला एक सोन्याची टोपी घातलेली, त्याला फुलांचं आवरण घातलेलं आहे. अच्छा. ती दिसणार नाही तुम्हाला. एक दिव्यावरती फक्त तिथं उजेड, एक दिव्याचा उजेड आहे आतमध्ये, तर ते दिसत नाही. आणि ते मातृत्व आहे. आता तुम्ही आईचं बघू शकता का? नाही ना, ती आपली आईच आहे, त्यामुळे तिचं नाही बघू शकत. पण तिची पूजा जर तुम्ही खरं करा, हा, तिची प्रतिमा रूपाने तुम्ही जी तिची मूर्तीचा आहे त्या रूपाने तिची पूजा करू शकता, पण त्या योनीच्या रूपाने नाही करू शकत. कारण तिचा पावर जर तुम्ही करणार तर तिचं ऊर्जा वाढणार आणि ती ऊर्जा तुम्हाला सांभाळता आली पाहिजे.
जर तुम्ही गुरुदीक्षित असताल, दीक्षा घेतलेली असेल तर तुम्ही करू शकता. आणि जर दीक्षा नसेल तुम्हाला तर तुम्हाला त्याची ऊर्जा नाही सहन होणार. बरोबर. तर शक्यता त्यांनी मूर्ती स्वरूपाची तिची पूजापाठ केली घरी तरी चालेल. म्हणजे जी कामाख्या देवीची तुम्ही पूजा करता हा. त्यामध्ये तुमचे जे कुलदेवता आहेत, हो. तुमचे इष्टदैवत आहेत, कुलदैवत आहेत, त्यांची पूजा करा. बरोबर. पण कुलदेवता आणि इष्टदेवतेच्या पुढे तर काही नाही. आणि त्यांची निर्मिती पण तिच्यापासूनच झालेली आहे. बरोबर. सगळ्यांची अधिष्ठात्री स्त्री आहे. ती कोणत्याही रूपामध्ये तुम्हाला प्रसन्न होऊ शकते. प्रश्न होऊ शकतो. बरोबर. तर गुरुजी असाच कुठला एक अनुभव तुम्ही कधी गेलात का, म्हणजे तुमचा पर्सनल कुठला एक एक्सपिरियन्स आपल्या व्ह्युअर्स सोबत शेअर करणार का? माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे बघा, मी आज हे देवांची उपासना करतो, मी साधना वगैरे करतो. तर त्याच्या थ्रूनी मला तर जनहितासाठी मी सगळं करतो. बरोबर. जनसेवा जनहितासाठीच मी करतो. आणि अशीच एक अनुभव माझा आहे की होते की आता ते हयात नाही आहेत. अच्छा. तरी लास्ट इयरलाच त्यांचं निधन झालं. तर त्यांच्या घरी होतं एक, म्हणजे ते म्हणतात ना की लोक सांगायचे की तुमच्या घरी गडधन आहे, गुप्तधन. गुप्तधन गुप्तधन आहे. त्या चक्करमध्ये तो माणूस इतका लॉस झालेला होता ना. आणि भरपूर जणांना दाखवलं. लोक यायचे, पैसे घ्यायचे, ते काही विधी करायचे आणि हां हां असं झालं तसं झालं, ते सरकलं वगैरे असं बोलून निघून जायचे. अच्छा. हां. तर तो माणूस चांगला माणूस, म्हणजे घरदार त्यांचं म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये होता. पण ह्या तंत्राच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या गुप्तधनाच्या मागे लागून तो बरबाद झाला होता माणूस. एवढी परिस्थिती अशी झाली होती त्याची की तो पागल झाला होता त्याच्या मागे ते काढायसाठी. त्याला स्वतः भ्रम व्हायला लागले होते की ते त्याला बोलवते, त्याच्या कानात आवाज यायचे, खळखळ असा आवाज यायचा त्याच्या कानाला. तो रात्रीचा झोपत नसायचा तो माणूस. पण ते माझ्या गादीवरती केस आली, म्हणजे ती त्याची वाईफ आली होती. ती पण तिच्या म्हणजे बहिणीने आणली होती, म्हणजे त्या माणसाच्या मेहुणी घेऊन आली होती. तर ती म्हणली असं असं माझ्या मिस्टरांचं आहे, त्यांना कानात आवाज वगैरे येतो, त्यांना कोणतरी बोलवतंय वगैरे, ते बसल्यावर पण त्यांना आवाज येतात हे वगैरे. मग ठीक आहे म्हणलं, त्यांना घेऊन या. ते घेऊन आले. ते आल्याच्या नंतर इथं आल्यावर पण त्याला तसाच भास व्हायचा. तुमच्या गादीवरती आल्यावर इथे आल्यावर पण त्याला तसाच व्हायचा. तर मग मी विचारलं त्याला, बाबा धन आहे म्हणता, तुला कसला आवाज येतो म्हटलं. तर म्हणतं मला सांगतं की धन आहे, खळखळ आवाज येतोय, काढ बोलते मला, मला यायचंय, काढ बोलते, मला बली दे, असं सांगतोय. मी म्हटलं आता येतोय का आवाज तुला? म्हणतो हो. मी म्हटलं पण आता तर इथं आहेच नाही ते. त्याला विचारलं की बाबा तुला आवाज येतो तर इथं तर आहेच नाही. जर गुप्तधन असतं तर इथं जर मग माझ्या घरात पण गुप्तधन असायला हवं. बरोबर. मग माझ्या घरात गुप्तधन आहे तर मला का नाही आवाज येतो, तुला कसा काय आवाज येतो? तर नाही मला येतोय आवाज, मला बोलतंय ते काढ. नंतर बघितलं तर त्याच्यावरती केलेली होती बाजू. त्याला पागल करून सोडलं होतं. ते गुप्तधन नव्हतं. ही जो एक जी पॉवर होती, शक्ती होती, त्या शक्तीला कोणतरी दुसराच ऍक्टिव्हेट करत होता. अच्छा. आणि त्याच्या माध्यमातून ते त्याचा पैसा वगैरे सगळा काढून घेतला आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे हा पागल होऊन, म्हणजे करणाऱ्याने आपलं काम करणार, दिसणाऱ्याला असं दिसणार की हा पागल झाला आणि त्याच्यानी तो गेला म्हणून. हा त्यांच्याच खानदानीतला जुना सूड उगवला होता त्याच्यावरती, प्रॉपर्टीच्या मार्गातनं, प्रॉपर्टीचा मॅटर मधनं. तर ऍक्च्युअली मध्ये गुप्तधन होता, पण हे वेगळीच हे होतं मॅजिक होता ते. मग आता मी ते बघितलं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर लिंबावरती मला समजलं, त्याच्यावर लिंबू उतरवलं, त्याच्यावरती मला समजलं की अशी अशी गोष्ट आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तर ह्याचा होईल इलाज. म्हटलं मी तुमच्या घरी येतो तिथे. ओके. तर मग आम्ही गेलो त्यांच्या घरी. तिथे खोपोलीच्या अलीकडेच गाव आहे ते. हा. तर तिकडे गेलो. तर तिकडे गेल्याच्या नंतर ते बघितलं घरी, तर मला काय तर असं काय जाणवलंच नाही. आता असतं गुप्तधन तर मला तर काहीतरी जाणवलं असतं ना, एनर्जी माहितीच पडली असतं. तर नाही काय मला जाणवलं तिथं. मला वेगळीच एक उग्र असं एनर्जी मला तिथे जाणवली. मग त्याच्यानंतर मी बघितलं तर मी पुन्हा घराला रिंगण वगैरे घातलं. रिंगण घालून तिथे एक नारळ उतरवून, नारळ वगैरे उतरवून तो मी बाहेर नेऊन तिथे अग्नीमध्ये, म्हणजे अग्नी पेटवली, त्याच्यामध्ये तो भस्म केला.
त्या दिवशी त्या माणसांच्या त्या घरातल्या माणसांना जरासं त्या घरामध्ये शांतता वाटली अच्छा. आणि त्या माणसाला आवाज येणं पण जरा कमी झालं त्या माणसाला. मग तरी पण तो काय त्या डोक्यावर परिणाम झालेलाच होता त्याच्या हा. त्या गोष्टीमुळे, Mentally. पण त्यामुळे तो जास्तच होता. मग नंतर पण परत त्यांना मी ते बोलवलं, ते इथे आले. इथं आल्याच्या नंतर त्यांना मग मी मंत्राद्वारे त्याच्या डोक्यावरचं जे होतं त्याचं झालं होतं, हॅवी बसलं होतं, झालं हा. होतं, ते उतरवलं. त्यापासून तो माणूस एकदम नॉर्मल झाला. अरे आणि वा. एकदम हा. आता व्यवस्थित कामधंदा करून जे गेलं होतं ते परत मिळवलं त्यांनी. परत मिळवलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी म्हटलं बाबा हे सगळ्या भानगडीत पडू नका. जे गुप्तधन असतं हे असतं रिअल मध्ये, पण ते अस्तित्वात जाऊन तुम्ही काढण्याचा प्रयत्न कराल तर ते कधीही तुमच्या हाताला लागणार नाही, तुमची बरबादीच होऊ शकते. बरोबर. हे गुप्तधनाच्या चक्कर मध्ये पडू नका. ते जेव्हा निघायचं, ज्याच्या नशिबात असेल त्याला ते मिळेल. बरोबर. मग ते भले तुमच्या जागेत असेल नाही तर दुसऱ्या जागेत असेल, पण त्याच्यावर नादी लागू नका. हा, बरोबर. तर खूप खूप धन्यवाद गुरुजी, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलेत आणि आपल्या व्ह्युअर्स लोकांना एवढी माहिती दिली कामाख्या देवीबद्दल, गुप्तधन, तुमचे एक्सपिरियन्सेस. तर गाईज, आपण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. गुरुजींसोबत आपण सेकंड पार्ट बनवणार आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत शेळे कुठे काय असतात, ह्यांचे कुठले कुठले एक्सपिरियन्सेस आहेत. तर लवकरच आपण भेटूया सेकंड पार्ट मध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.